पुढे पूल करतोय गाडी, बरोबर लाकडावर आलाय मागचं चाकपण. तर ती लोक तो पूर्ण ट्रक घेऊन आले, सगळं सामान वगैरे त्याच्यामध्येच जाणार आहे आता पूर्ण बाय रोड. तर असा पूर्ण TV उचलला त्यांनी आता आणि ते घेऊन चालले आहेत तिकडे. मी दाखवतो पूर्ण पॅकिंग कशी करणार होते. गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो. तर हा पूर्ण व्हिडिओ असणार आहे. आता मी मूव्ह होतो आहे रॉचेस्टर न्यूयॉर्कपासनं डॅलस टेक्सासला. मला नवीन जॉब मिळाला आहे. तर हा पूर्ण व्हिडिओ आहे त्या मूव्हचा. त्याच्यामध्ये माझा जो एम्प्लॉयर आहे नवीन आता, ज्या कंपनीसाठी मी आता काम करणार आहे, ती कंपनीने मला भरपूर सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या आहे. जसं की ते माझं पूर्ण सामान इथनं पॅक करून लोड करून डॅलसला पोचवणार आहे. आणि तसंच माझी कारसुद्धा ते इथून लोड करतील पूर्ण एका ट्रकवर, एका ट्रेलरवर, आणि ती डिलिव्हर होईल मला डॅलसमध्ये. मला एकंदरीत सगळं दाखवायचं आहे की जो अनुभव मी घेतो आहे तोच अनुभव तुमच्यापर्यंत पण पोचवायचा आहे. तर बस आता मी पॅकिंगच करत होतो मागच्या 2-3 दिवसापासून, त्यामुळे मी मागच्या आठवड्यामध्ये कुठला व्लॉग टाकला नाही. तर नेक्स्ट व्लॉग जो आता आपला येईल तो हाच येणार आहे, ज्याच्यामध्ये मी मूव्ह करतो आहे पूर्ण रॉचेस्टर न्यूयॉर्कपासून डॅलस टेक्सासला. छान आहे डॅलस, जे की आपण आधी पाहिलंच आहे मृणाल जेव्हा मूव्ह झाली होती तेव्हा. पण आता मी मूव्ह होतो आहे तर एक नवीन एक्सपिरियन्स राहील. गाडी कशी लोड करतात, घराचं सामान कसं पॅक करतात, सगळं कसं ते तिकडे घेऊन जातात. आणि त्याच्यानंतर मी नवीन अपार्टमेंट शोधणार आहे, तर त्याचा पण व्हिडिओ टाकणार आहे. तर आता मी आतापर्यंत 1 बेडरूम अपार्टमेंटमध्ये राहत होतो, बट आता डॅलसमध्ये विचार करतो आहे मी की 2 बेडरूम घेऊ. डॅलसमध्ये अपार्टमेंट्सचे रेंट खूप एक्सपेन्सिव्ह नाही आहे ॲज कम्पेअर्ड टू सिॲटल किंवा दुसऱ्या मोठ्या सिटीज. जसं न्यूयॉर्क झालं, सिॲटल झालं, त्याच्यानंतर शिकागो झालं. आणि 2 बेडरूम अपार्टमेंट घेण्यामागे आणखी एक कारण आहे की मी विचार करतो आहे आता जानेवारीमध्ये आईबाबांना बोलवून घ्यायचं, आणि ते आले की थोडं घर मोठं असलं तर बरं राहील. थोडी ईज ऑफ यूज होईल. म्हणजे एका रूममध्ये मी माझं ऑफिस सेटअप करून ठेवू शकतो, तिथून मी काम करेल, आणि एका रूममध्ये आईबाबा थांबू शकता. सो काहीच प्रॉब्लेम येणार नाही, एकदम शांततेत होईल सगळं. आणि मी फ्लाईट घेणार आहे 4 जुलैला. तर आजची डेट आहे 2 जुलै. आज आहे 2 जुलै. आज माझं पूर्ण घरातलं सामान ते पॅक करून लोड करून घेणार आहे, आणि गाडी आज किंवा उद्यामध्ये ते येऊन घेऊन जाणार आहे पूर्ण लोड करून. आणि मी गाडी वगैरे सगळं क्लीन करून ठेवलं आहे पूर्ण आतून बाहेरून, कारण की आता तिथं मला डेल्टा सॉनिक मिळेल नाही मिळेल आय डोंट नो. सो तेच आहे. पूर्ण सामानाचं जर पॅक करायच्या आधी व्हिडिओज वगैरे काढायचे आहेत, काही स्क्रॅचेस आहे काही नाही आहे, कारण की डिलिव्हर झाल्यानंतर बघायचं आहे की जर काही त्यांच्याकडून तुटलं असेल तर ते इन्शुरन्स प्रोव्हाइड करतात प्रत्येक गोष्टीचा. तर गाडीचा इन्शुरन्स प्रोव्हाइड करतील ते. गाडीला काही स्क्रॅचेस पडले, काही लागलं, फक्त मला आधी व्हिडिओ प्रूफ एक घेऊन ठेवायचं आहे की ओके गाडी आधी अशी होती आणि त्याच्यानंतर खरंच पोहोचल्यानंतर तिला काही स्क्रॅच वगैरे काही झालं आहे, आणि ते रिपेअर करून देतील त्यांच्या खर्चामध्ये. आपल्याला काही करायचं नाही आहे. सेम गोज विथ घरातलं जे पण सामान आहे, TV वगैरे झालं, फर्निचर वगैरे झालं, ते पण त्याचे पण सगळ्यांचे व्हिडिओ काढून घ्यायचे आधीच, जेणेकरून जर ते डिलिव्हर झाल्यानंतर काही डॅमेज असलं तर ते त्या इन्शुरन्समध्ये कवर होऊन ते रिपेअर करून देतील किंवा नवीन देतील. तर चला मग आता आपण बघूया कसा आहे हा पूर्ण माझा प्रवास, आणि मी कसं मूव्ह करतो आहे शांतपैकी. तर अशी ही सगळी लोकं आली आहेत आता, ती सगळं पॅकिंग वगैरे करताय. मी त्यांना ऑलरेडी विचारलं की मी त्यांना रेकॉर्ड करू शकतो का, तर ती हो म्हटली आहे. तर सगळ्यात पहिले त्यांनी अशा मॅट टाकल्या खाली चालायसाठी त्याच्यावर, आणि ते प्रत्येक गोष्टांसाठी ते बॉक्स घेऊन आले प्रत्येक गोष्टीसाठी, आणि ते पॅक करणार आहेत आता ऑलरेडी. तर मी पूर्ण दाखवणार आहे मूव्ह तुमचं. ते मॅट्रेस पण पॅक करतील, आतमध्ये बेड फ्रेम पण आहे, TV पण पॅक करणार आहे, सगळ्याच गोष्टी एकंदरीत ते पॅक करणार आहेत. तिकडे तो व्यक्ती माझा डायनिंग टेबल पॅक करतो आहे. तर 5 लोक आले आहेत टोटल. तर ही लोकं आता जस्ट माझे जॅकेट्स पॅक करत आहेत, आणि त्यांनी बघा किती छानपैकी जॅकेट्स पॅक केले आहेत. त्याला पूर्ण म्हणजे अमेझिंग आहे एकदम पॅकिंगमध्ये. हे पूर्ण बेड फ्रेमसुद्धा ते टीअर अपार्ट करत आहेत आता. हा ॲक्च्युली माझा मिरर आहे पूर्ण, तो इथं ते पॅक करत आहेत, आणि सुरू आहे. माझा आता राऊटर टाकतो आहे पूर्ण व्यवस्थित. त्याचा बॉक्स मी ऑलरेडी जपून ठेवला होता, तो आता त्याचं राऊटर वगैरे सगळं बॉक्समध्ये नीट पॅक करून ठेवतो आहे. आणि ते बाकी सगळे इलेक्ट्रॉनिक्स वगैरे त्यांनी ते ठेवले आहे, ते सगळं ते पॅक करत आहे. देर इज नथिंग इन इट, सो इट्स जस्ट द केबल्स. द डॅश कॅम इज ऑन माय कार, सो यू डोंट हॅव टू वरी अबाउट दॅट. आणि ते सगळे ग्लासेसचे जे ऑब्जेक्ट्स आहे किचनमधले ते सगळे पॅक करत आहेत सगळं अशा याच्यामध्ये. आणि आता हे
सगळं आरतीचं जे सामान आहे माझं ते सुद्धा ते व्यवस्थित एकदम याच्यामध्ये रॅप करतायत आणि बॉक्समध्ये टाकणार आहेत. ऑलमोस्ट 3 ते 4 तास लागतील यांना सगळं पॅकिंग करायला. बट बघूया आपण आता कसं होतं आहे पॅकिंग सगळं. आणि खूपच फास्ट आहे ते लोक, मला वाटते 3-4 तासामध्ये सगळं पॅक करून टाकतील. इलेक्ट्रॉनिक्स वगैरे पण खूप नीट पॅक करत आहेत, सगळ्या गोष्टी लेबल करत आहेत. चालू आहे सगळी अशी पॅकिंग. तर एक जण किचन करतो आहे, 2 जण इथे आहे, एक आतमध्ये आणि तिकडे आतमध्ये बेडरूम आहे जो पॅक करतो आहे. तर ती लोक तो पूर्ण ट्रक घेऊन आले आहे. सगळं सामान वगैरे त्याच्यामध्येच जाणार आहे आता पूर्ण बाय रोड रॉचेस्टरपासून डॅलसला. आणि त्याच्यामध्ये सगळे ते पॅकिंगचं सामान वगैरे घेऊन आले होते, बॉक्सेस वगैरे. आणि इतके फास्ट आहेत ही लोकं की ऑलमोस्ट आता फक्त 1च तास झाला आहे आणि अर्ध्याहून जास्त स्टफ पॅक झाला आहे माझं. फक्त मेजर इलेक्ट्रॉनिक्स ठेवले आहेत कारण की याच्यासाठी एक दुसरा व्यक्ती येणार आहे जो डिसअसेंबल करून पॅक करणार आहे. पण बाकी ज्या पण छोट्या मोठ्या पण गोष्टी आहे किचनचे वगैरे सगळं सामान ते घेऊन चालले आहेत आणि व्यवस्थित पॅक करतायत. लिहून ठेवत आहेत बॉक्सवर की काय आहे, कोण काय काय सामान आहे त्या बॉक्समध्ये आणि एक लिस्ट बनवत आहेत. सगळे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स एकाच बॉक्समध्ये टाकत आहेत सो दॅट ते व्यवस्थित राहतील. आणि त्याला लिहून ठेवत आहेत जे पण एक्सपेन्सिव्ह गोष्टी आहे ते पण लिहून ठेवत आहेत त्या बॉक्सवर. आणि बघा माझ्या बॉटलसुद्धा तो एकदम व्यवस्थित अशा पॅक करतो आहे आणि त्याच्यानंतर तो बॉक्सेसमध्ये ठेवतो आहे. एकंदरीत खूपच जबरदस्त सर्विस आहे ही. माझा जो न्यू एम्प्लॉयर आहे तो सगळ्या या सर्व्हिससाठी पैसे भरतो आहे. मला काहीच पैसे भरायची गरज नाही आहे, मला काही चार्ज पडत नाही आहे. ते एक प्लेटसुद्धा व्यवस्थित पॅक करत आहेत आणि ठेवत आहेत आतमध्ये बॉक्सेसमध्ये. त्यांच्या कंपनीचं नाव आहे कॉरिगन मूव्हिंग सिस्टम्स आणि चालूच आहे पॅकिंग अजून. प्रत्येक गोष्ट विचारता आहेत ते मला की हे घेऊन जायचं आहे का, ते घेऊन जायचं आहे का, त्याच्यानंतर हे काही महाग आहे का. जर महाग असेल तर ते व्यवस्थित केअरफुली ते पॅक करता येईल. मी जस्ट आत्ता विचारलं तर हा जो व्यक्ती आहे माझ्या मागे हे यांना ऑलमोस्ट 30 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ते सांगत होते. आणि त्याच्यानंतर ते जे दुसरे व्यक्ती आहे तिथं किचनमध्ये त्यांना ऑलमोस्ट 37 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. तर ते लोक एक्सपिरियन्स आहे, यांना काही सांगायची गरज नाही आहे, एक्सप्लेन करायची गरज नाही आहे. ते त्यांचं काम पटापट करतील. तर बाथरूम बाकी अजून, पण बऱ्याचशा गोष्टी मी फेकून दिल्या ज्या मी घेऊन नाही राहणार आहे. तर शॅम्पू आणि जे बॉडी सोप होता तो ठेवला आहे मी. त्याच्यानंतर ते शॉवर गाडी ते डिसअसेंबल करतील आणि घेऊन जाणार आहे. त्याच्यानंतर इथं फक्त ते ब्रश सोडणार आहे, बाकी सगळ्या गोष्टी ते पॅक करतील. आणि बेडरूममध्ये बघा त्यांनी पूर्ण मॅट्रेस पॅक केली आहे. तर मी त्यांना विचारलं, मला वाटलं पहिले ते व्हॅक्यूम सील करतील, बट त्यांनी फक्त कवर चढवली त्याच्यामध्ये आणि त्याला सील करून दिलं आहे. आणि बस ते असं ट्रकमध्ये टाकतील आणि घेऊन जातील. आणि हा मिरर असं ते पूर्ण पॅक करत आहे. बट त्यांना आत्ता रिअलाईज झालं की अरे मिरर खूप मोठा आहे, तर ते अजून एक बॉक्स आणायला गेलं आहे खाली, त्याच्यासाठी मोठा बॉक्स. त्याच्यानंतर बाकी जे पण सामान होतं इथं ते सगळं त्यांनी ऑलरेडी त्या याच्यामध्ये टाकलं आहे. जसं त्याच्यात माझे सगळे जॅकेट्स आहे, याच्यामध्ये सगळे ड्रेप्स आहे, क्लोथ्स वगैरे आहे, पेपर टॉवल जे पण होते. त्याच्यानंतर हँगर्स वगैरे सगळे तिकडे त्याच्यामध्ये टाकलेले आहे. आणि इथलं पण सामान ते पॅक करणार आहे. पण एकंदरीत ते व्यवस्थित करतात एकदम. सगळं अजून सुरूच आहे, बॉक्सिंग सगळ्या गोष्टीची. आणि अजून ही मॅट्रेस वगैरे पण ते पॅक करतील सेम जसं आतमध्ये गेलं. तर ते शू रॅक्स वगैरे पण करतील. एक शू रॅक मला तुटले तर मी ते फेकून देणार आहे. एक शू मिररसाठी दुसरा बॉक्स घेऊन आल्यानंतर टाकणार आहे. ही लोक एक कॅन्डलसुद्धा पॅक करत आहे. तुम्ही बघू शकता की तो एक कॅन्डल सगळं रॅप करतो आहे प्रॉपरली आणि पॅक करतो आहे त्या बॉक्समध्ये. खूपच अमेझिंग आहे, मजा येते. तर आता त्यांनी मॉनिटर्स वगैरे काढून टाकले. हे मॉनिटर आर्म्स आहेत, ते पण पॅक करणार आहे. एक मॉनिटर इथे टाकलं आहे आणि एक मॉनिटर त्यांनी एका बॉक्समध्ये पॅक केलं आहे, ऑलरेडी तिकडे ठेवलेलं असणार आहे. त्याच्यानंतर आता हे माझा पूर्ण सोफा ते डिसअसेंबल करत आहे आणि आत टाकत आहे. तसंच त्यांनी इकडे दुसरं जे पूर्ण मॅट्रेस होती ती मॅट्रेस पॅक केली आहे. हे पण मी सोबत घेऊन चाललो आहे, हे सगळं सोबत घेऊन चाललो आहे. आणि एक दुसरा व्यक्ती येणार आहे जो टेबल आणि TV करेल सेपरेट. बट ऑल इन ऑन त्यांनी ऑलमोस्ट सगळं असं बॉक्सेसमध्ये करून ठेवलं आहे पॅक. आणि आपण बघू आतमध्ये काय सिच्युएशन आहे सध्या. तर आतमध्ये सुद्धा काच वगैरे सगळं झालं आहे पॅक. ऑलमोस्ट एव्हरीथिंग रेडी आहे. आणि कर्टन्स वगैरे सगळे त्यांनी काढले आहे. कर्टन रॉड्स आहे की त्याच्यामध्ये पॅक केलं आहे. आणि सुरूच आहे अजून पॅकिंग. अजून असं वाटतं की 1-2 तासामध्ये होऊन जाईल सगळं कंप्लीट. तर असं सगळं आहे, याला डॉली म्हणतात. तर जर खूप हेवी सामान आहे तुमच्याकडे तर तुम्ही बस याच्यावर ते असं ठेवून द्यायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही रोल करून घेऊन जाऊ शकता. असं पूर्ण त्याला टायर्स वगैरे आहेत
तर बस ते लोक तसंच सगळं सामान वरही घेऊन येत आहेत, कार्डबोर्ड्स वगैरे, आणि त्याच्यावर ते लोड करून तसं स्वतः खाली घेऊन जातील, कारण की खूप डिफिकल्ट आहे एवढ्या स्टेअर्सवरून सगळं सामान खाली घेऊन जाणं. बट त्यांचं हे रोजचं काम आहे, सो त्यांच्यासाठी खूपच सोपं आहे. पूर्ण सोफा त्यांनी आता डिसअसेंबल केला आहे अलग अलग पार्ट्समध्ये. त्याचे साईडचे बोर्ड्स वगैरे काढले आहे, त्याच्यासमोर मागचं जे पॅनल आहे ते पूर्ण काढलं आहे बसायचं आणि सगळं. आणि ते जसं आता पॅक करत आहे तसंच त्यांनी आता इथले लाईट्स वगैरे काढले आहे. त्याच्यानंतर हे पूर्ण असं याच्यामध्ये होतं ते पण काढलं आहे. इथं लाईट्स आहे ते सगळं पॅक करतात ऑलमोस्ट. आणि किचन तर पूर्ण ऑलमोस्ट ऑल सेट झालं आहे. थोड्याफार गोष्टी ज्या बाकी आहेत ते आता ते पॅक करून आले आहेत. आणि सगळं बाथरूमचं सामान आता ते सगळं पॅक करत आहे तिथं. सगळं त्यांनी माझ्या क्लॉजेटमधलं सामान काढलं आहे आणि ते बस चालू आहे आता त्याची पॅकिंग. तसंच इकडे पण बरीचशी पॅकिंग झालेली आहे. आता बेडफ्रेमसाठी दुसरा व्यक्ती येणार आहे, तर चालू आहे आता. असं हा मॉनिटरचा बॉक्स आहे, याच्यामुळे त्यांनी तो मॉनिटर टाकला आहे पूर्ण. आणि सध्या घर पूर्ण असं दिसते आहे. तर आता पूर्ण लॅम्प ते रॅप करतायत आणि त्याच्यानंतर ते एका बॉक्समध्ये टाकणार आहे. तर बघूया आता कसा दिसतो हा पूर्ण शेवटी. बस ते सामान आता एक एक क्रेटमध्ये टाकतील, त्याच्यानंतर ते क्रेट पूर्ण लॉक करतील, म्हणजे की सामान हल्लं नाही पाहिजे. आणि हीच गाडी पूर्ण सगळं सामान डॅलसला पोचवून देईल. ऑलमोस्ट 13 तासाचा तरी रस्ता असणार आहे डॅलस, 13-14 तासाचा नॉनस्टॉप. पण मी एक्झॅक्ट लेफ्ट किंवा राईट साईडला टाकली किती किलोमीटर आहे आणि किती तासाचा वेळ दाखवते गुगल मॅप्स. पण हा असा ट्रक आहे आणि सगळी ते लोक आता वर करतातच आहे पॅकिंग सगळं. आणि बस त्यांनी आता समोरचं हे दरवाजा वगैरे स्टॉप करायसाठी इथं सामान लावून ठेवलं आहे थोडंसं वेटेड. आणि ते सगळं सामान आता इथून उतरवतील खाली, सगळे बॉक्सेस, तेही मी तुम्हाला दाखवतो. आणि आता ते पूर्ण डायनिंग टेबल त्यांनी उलटा केला आहे, तिथं ते आता पूर्ण पॅक करणार आहे तो डायनिंग टेबल. आणि सगळं पॅक झालं एकदा की ते मूव करते. त्यांनी असे कापड टाकलं आहे खाली पूर्ण. तर याच्यामध्ये फक्त त्यांनी डायनिंग टेबलचे जे पाय आहेत तेच फक्त पॅक केले, आता बाकीचं पण ते पॅक करतं सगळं याच्यामध्ये. तो ती चेअर पूर्ण पॅक करतो आता. तर त्यांनी त्या कापडावर ठेवली सगळी ती चेअर. दुसरी चेअर इथं होते आता, त्यांनी ऑलमोस्ट ती चेअर कंप्लीट केली आहे पॅक करून. आणि खालच्या साईडने आता तो बस सील करून ते पॅक करून देईल. ते आता डायनिंग टेबलचं पूर्ण टॉप सेम तसाच पॅक करत आहे. हे त्यांचं ते कापड आहे त्याच्यामुळे ते पॅक करत आहे ऑलमोस्ट. आणि आता हा माणूस सगळ्या बॉक्सेसवर स्टिकर्स लावतो आहे, किती नंबर ऑफ बॉक्सेस आहे त्याचे. प्लॉट नंबर त्याच्या प्रत्येक बॉक्सवर माझं नाव लिहिलं आहे आणि त्या बॉक्समध्ये काय काय आहे ते सगळं लिहिलं आहे त्यांनी. त्यांच्याकडे एक ॲप आहे फोनमध्ये, त्याच्यामध्ये ते सगळं रेकॉर्ड करत आहे. जसं की आता त्यांनी हे ॲप, हे स्टिकर लावलं आहे 040 नावाचं, हे त्यांचं ॲप आहे. त्याच्यामध्ये ते लिहित आहेत की काय आहे हा प्रोडक्ट. तो वायर कार्ट आहे आणि बस ते ॲड केलं आणि आयटम ॲड केलं. ते आता असं पूर्ण एक बिंगो लिस्ट आणि एक चेकलिस्ट बनणार आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ते डॉक्युमेंट करतात. आणि जेव्हा तिकडे ते डिलिव्हर करतील तेव्हा मला ती एक बिंगो लिस्ट मिळेल, त्याच्यामध्ये मला चेक ऑफ करायचं आहे की ओके हे आलं आहे ते आलं आहे. ओके, पूर्ण जे कॅबिनेट आहे ते स्टीलचं जे तिकडे रॅक होतं त्याच्यामध्ये मी सगळं मसाले वगैरे आणि थोडेफार भांडे वगैरे ठेवलेले होते, ते पण तसंच पूर्ण पॅक करत आहे तसंच तसं आणि खाली घेऊन जाणार आहे. तर हा दिसतं आता हे रॅक जे आहे ते खाली घेऊन चाललं आहे. तर आपण बघू आता कसा टाकतो तो गाडीमध्ये. खूपच मेहनतीचं काम आहे हे आणि ते लोक व्यवस्थित पॅक करून सगळं गाडीमध्ये लोड करत आहेत. खूपच अमेझिंग आहे. आणि बेस्ट पार्ट आहे की मला या सगळ्या गोष्टींचे पैसे नाही भरायचे आहेत, ती लोकच सगळं करणार आहे. तर त्यांनी सगळं सामान इथं खाली आणून ठेवलं आहे आता. जसं की मी आधी तुम्हाला सांगितलं होतं त्याला डॉली म्हणतात, तर त्यांनी त्याच्यावर स्टफ टाकलं आणि तो आता बस ते रोल करून घेऊन जाऊ शकतो खाली. तर बघूया आता तो स्टेअर्सवरून कसं घेऊन जाणार आहे. तर मी स्लाईड गेला आणि असं तो स्लाईड करत 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 खालीपर्यंत घेऊन जाणार.
बऱ्यापैकी सामान आणि लोड करून देखील त्याच्यानंतर आरामात घेऊन चाललाय खाली आणि ये पोचला खाली तो. आणि तसंच आता हे दुसरी लॉरी तो घेऊन चाललाय. तर नेक्स्ट आहे पॅकिंग लिस्टमध्ये आपलं शेल्फ, ज्याच्यामध्ये मी देव वगैरे बसवले होते. तर बस ते पण त्याच वेमध्ये त्याला पॅक करणार आहे. त्याच्यामुळे ते पूर्ण कापड टाकतील दोन्ही साईडनी आणि टेपनी रॅप करून घेतील. त्यांनी सगळं सामान लोड करायला सुरू केलं आहे आता. सर्व तुम्ही बघू शकता आता त्यांनी किती व्यवस्थित ऑर्गनाइज्ड पद्धतीने सगळ्या गोष्टी ते लावून ठेवत आहेत त्या क्रेट्समध्ये. एक एक गोष्टी तर ते खालून घेऊन येत आहेत. ते आता शेल्फ आहे आपलं हे, ज्याच्यावर देव वगैरे ठेवलेले होते मी, ते सगळं त्यांनी व्यवस्थित पॅक केलं. आणि त्याच्यानंतर हे पूर्ण सील करणार आहे. जे वुडन हे आहे ते पण दाखवेल मी तुम्हाला. बट तेच खूपच ऑर्गनाइज्ड पद्धतीने सगळं एकदम व्यवस्थित ते लोक ठेवत आहेत सगळं सामान. तर आपली चेअरसुद्धा पॅक झाली आहे इथं अशी. आणि त्याच्यानंतर तो कॉफी टेबल त्यांनी तिथं पॅक करून ठेवला आहे. ऑलमोस्ट सगळं खाली झालं आहे, बऱ्यापैकी गोष्टी पॅक केल्या आहेत. ते डस्टबिनसुद्धा ते पॅक करणार आहे एकदा आपलं ट्रॅश वगैरे सगळं फेकल्यानंतर. सगळं चेक केलं आहे त्यांनी. आणि शेवटी हे सगळं क्लीनही करायला मदत करतील, मला पूर्ण बॉक्सेस वगैरे फेकायला पण मदत करणार. तर असा हा पूर्ण आता सोफा जो आहे तो पॅक करता येते आणि असंच घेऊन जाणार आहे खाली आता. तर एक पार्ट झाला आहे सोफ्याचा पॅक आता. आणि त्यांनी बस आता सोफा त्याच्यावर ठेवून देईल एक्झॅक्टली आणि त्याला रॅप करून टाकेल. तर जसा तो पूर्ण कंप्लीट करेल आता बघू. आणि असं झालं आहे सोफ्याचा सेकंड बोर्डसुद्धा पॅक. आणि जस्ट आता दुसऱ्या कंपनीवाले आले आहे. ते माझा टी व्ही आणि बेडफ्रेम सगळं पॅक करणार आहे. तर तुम्ही बघू शकता की ते जसं पूर्ण लाकडी केस आणत आहे, त्याच्यामुळे ते पूर्ण टी व्ही पॅक करतील आणि घेऊन येतील इथं. तर ते ड्रॉवर काढतायत आता. आणि जस्ट आम्ही चेक केलं आहे आता पूर्ण टी व्ही अपडाऊन होतं आहे का आणि व्यवस्थित होतं आहे. त्यांनी ड्रॉवर काढला होता आणि जस्ट बाकी तर पूर्ण टेबल डिसअसेंबल करेल. तर बघूया आपण कसं करतात ते. Up here, guys. It's not the right time, huh? One blade there. How many blades you got here? Not enough. आता आम्ही टी व्ही टेस्ट करणार आहे पहिले की सगळं नीट चालू आहे का, आणि ते झालं की त्याच्यानंतर ते पॅक करते. Calm down. You're distracting me. I'm trying to work. Go ahead, work. Stop worrying about me. Just a few smudges. Stop making me worry about blades. I got a job to do. What are you doing? You don't do anything. Oh. Coming from you? आणि असं त्यांनी पूर्ण टी व्ही स्टार्ट झाला आहे, चेक केलं आहे त्यांनी सगळं नीट आहे. आणि इकडे हा टेबल पण डिसअसेंबल करतो आहे. तर मस्त आता की व्यवस्थित 57. 57. 33. 33. All day long. And what, by 1, 2? Go forward, it don't matter. You're in there, right? Or right in the copper, put your head down. What's that? Yep, yep. Oh, something. What do you need? They pull out, you need screws. Nice. पूर्ण टी व्ही उचलला त्यांनी आता आणि ते घेऊन चालले आहेत तिकडे. मी दाखवतो पूर्ण पॅकिंग कशी करणार ते. तर त्यांनी ऑलरेडी खाली ते सगळं रॅपिंग पेपर टाकला आहे. तो पूर्ण आता त्यांनी रॅप केला टी व्ही. बघू आता काय करणार आहे अजून.
सो आता त्यांनी टी व्ही बाहेर आणला आहे आणि ते आता त्या वुडन क्रेटमध्ये तो टी व्ही ठेवणार आहे आणि पॅक करून ते तसं घेऊन जाणार. तर बघूया आपण आता कसं करतात ते पॅक. जसं की तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त आहे यांचं सगळं पॅकिंग वगैरे करताय. आता टी व्हीची पॅकिंग इकडे सुरू आहे, त्याच्यानंतर इकडे ट्रक लोड करतायत ते. तर बघूया आपण आता कसं आहे. अजून 2 क्रेट्स आहे पूर्ण जे ते लोड करू शकत आहेत. तर आता त्यांनी आता सेकंड क्रेट उघडलेली आहे, त्याच्यामध्ये सगळं ते लोड करणार आहे सामान वगैरे. आणि पहिली क्रेट दाखवतो मी तुम्हाला की त्यांनी पूर्ण भरून टाकली ती ऑलमोस्ट. आणि इथं आता मॅट्रेस वगैरे पण आणली आहे, सगळं सामान घेऊन येत आहेत ते जे पण पॅक करायचं आहे. आणि बस एकदम जबरदस्त आहे. खूपच छान एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी आणि मला असं वाटलं की तुम्हाला सर्वांनासुद्धा दाखवू हे सगळं की यार किती जबरदस्त, किती अमेझिंग, किती ऑर्गनाइज्ड वेमध्ये हे लोक सगळ्या गोष्टी करतात इथं आणि पॅकिंग आणि लोडिंग करतायत. तर बस मस्त वाटतं आहे. आय होप तुम्हाला पण मजा येते. आणि ते बस आता कार्डबोर्ड असं टाकल्यानंतर त्याला बोल्ड करताय आणि झाला टी व्ही पॅक आपला ऑलमोस्ट. आणि ते आता याच जी कंपनी आहे दुसरी त्यांना लोड करून देणार आहे. तर आपण आता टी व्ही झाला आहे पॅक. आता आपण बघू की वर तो बेड फ्रेम आणि ते कसं डिसअसेंबल करून पॅक करतो आहे. तर चला आता वर जाऊया आपण. तर आता पूर्ण बेड फ्रेम पण काढतायत ते आणि ते पूर्ण पॅक करून ते पण घेऊन जातील खाली. तर असं आता पूर्ण सगळं पॅक झालं आहे आणि ते ऑल सेट आहे निघायसाठी. तर बघूया आपण आता. अजून मला थोडंफार पेपरवर्क वगैरे साईन करावं लागणार आहे आणि ते झाल्यानंतर मग निघता येईल लगेच. तर बस फायनल थोडंसं सामान बाकी होतं ते आता ते लोड करते आणि निघणार आहे ते आता. तर अशी झाली पूर्ण पॅकिंग आणि लोडिंग. आणि मी दाखवतो तुम्हाला घर आता पूर्ण क्लीन केलं आहे त्यांनी. तर बस क्लिप्स तो लावतो आहे आणि ठोकून देतो त्याच्यामध्ये की आता कोणी उघडणार नाही. हे बंद करतायत सगळं. आता तो प्लॅटफॉर्म आता ते आत घेतील आणि बस गाडी निघणार आहे आता. तर जे त्यांनी यूज केलं चढाईसाठी ते सगळं असं गाडीच्या खाली लागते आणि खूपच बेस्ट आणि ऑर्गनाइज्ड आहे ते. तर ती लोक तेच आता उचलत आहेत. आणि गाडी खाली ते माउंट करून येतात. आणि आता हे सेकंड कंटेनर आपलं बंद होते फायनल. आणि आता ते निघत आहेत. थँक्यू सो मच. आणि अशी ही पूर्ण सर्विस होती त्यांची, पूर्ण पॅकिंगची आणि लोडिंगची. आणि ती लोक निघत आहेत आता. सगळं सामान झालं आहे आपलं पॅक. मी तुम्हाला घर पण दाखवलं होतं की त्यांनी घरामध्ये काहीच सामान सोडलं नाही आहे, सगळं पॅक करून लोड केलं आहे. थँक्यू सो मच. हॅव अ गुड वन. खूपच फ्रेंडली होती सगळी लोक. त्यांना मी 5 स्टार रेटिंग दिली आहे कारण की त्यांनी खूपच चांगलं काम केलं आहे. आणि बस चला आता निघालं आहे. मी पूर्ण अपार्टमेंट दाखवतो तुम्हाला आता खाली झाले. तर अशा प्रकारे पूर्ण सगळं सामान आपलं पॅक आणि लोड झालं आहे. मी तुम्हाला दाखवतो आता घरात जाऊन की घरामध्ये किती क्लीन केलं आहे त्यांनी. सगळं क्लीन करून दिलं आहे, वॅक्यूम वगैरे मी स्वतः मारलं शेवटी. आणि बस आता ऑल सेट आहे मी फ्लाय करण्यासाठी डॅलसला. आणि खालचं स्टोरेज रूमसुद्धा त्यांनी सगळं क्लीन करून टाकलं आहे. माझ्या स्टोरेज रूमचा लाईट गेला आहे बट तुम्हाला मी जस्ट एम्प्टी स्टोरेज रूम दाखवू शकतो इथं. तर सगळं सामान त्यांनी पॅक केलं आहे, लोड केलं आहे. आणि जे कामाचं नव्हतं ते त्यांनी ॲक्च्युली फेकूनसुद्धा दिलं मला. तर असं पूर्ण हे स्टोरेज रूम एम्प्टी केलं आहे त्यांनी. तर बस आता घर पूर्ण एम्प्टी झालं आहे आणि माझ्या बॅग्स वगैरे सगळं पॅक झालं आहे. सगळं सामान ऑलमोस्ट मूव्ह केलं आहे मी. तुम्ही बघू शकता आपलं शू रॅक वगैरे जे होतं सगळं एम्प्टी झालं आहे ते. तसंच हे पूर्ण क्लॉझेट जे आहे ते सुद्धा एम्प्टी झालं आहे. आणि इथं सगळ्या माझ्या बॅग्स लेआउट करून ठेवल्या मी. सगळं सामानच ऑलमोस्ट संपलं आहे आता. हे फ्रीज वगैरे ओपन करून ठेवलं होतं मी जर दाखवण्यासाठी. आणि उरलं नाही याच्यामध्ये.
कॅबिनेट्स जे आहेत ते एम्प्टी केले आहेत. सेम गोज द ड्रॉवर्स. इथलं जे कॅबिनेट आहे ते सुद्धा थिंग इज एम्प्टी. डिशवॉशर सुद्धा एम्प्टी आहे. एम्प्टी आहे. हे पण एम्प्टी आहे. इथं माझे सगळे जॅकेट्स वगैरे लावले होते ते सुद्धा नाही आहे. सगळं सामान झालं आहे शिफ्ट. पूर्ण एम्प्टी केलं आहे त्यांनी अपार्टमेंट. आणि तसंच या साईडला सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि ही बेडरूम पण पूर्ण त्यांनी खाली करून टाकली आहे. काहीच नाही आहे या बेडरूममध्ये. पण सगळं सामान एम्प्टी केलं आहे. सगळं सामान आपण ट्रकमध्ये लोड केलं आहे त्या. आणि सेम गोज विथ बाथरूम पण. बाथरूममधलं पण सगळं सामान गेलं आहे. मी आता काही दाखवत नाही. शॉवर कर्टन्स वगैरे गेले. फक्त मी टॉवेल वगैरे ठेवलं आहे. आणि एकंदरीत मस्त अनुभव होता माझ्यासाठी हा. आणि मी प्रयत्न करणार आहे तोच सेम अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा या व्हिडिओच्या मार्फत. तर बस यापुढे आता आपण बघूयात की गाडी कशी घेऊन गेलेत ते टो करून. तर दुसऱ्या दिवशी सगळं सामान गेल्यानंतर मी ऑफिसमधून आता घरी आलो परत जस्ट गाडी वापस करण्यासाठी. तर आता यापुढे व्हिडिओचे आपण ते बघूया की गाडी कशी टो केली त्यांनी आणि कसे घेऊन गेलेत ते. तर हा असा ट्रक आला आहे. आता माझी गाडी पण इथून शिप होणार आहे पूर्ण डॅलसला. जस्ट आता गाडीचा एक व्हिडिओ काढून घेतोय फायनल की सगळं नीट आहे का ते बघायसाठी. तर डॅशबोर्डचा फोटो काढून घ्यायचा आहे मला. त्याच्यामध्ये किती माईल्स चालली आहे गाडी, किती पेट्रोल आहे गाडीमध्ये आता सध्या ते सगळं दाखवायचं आहे. त्याच्यानंतर काही पण कुठं गाडीला काही दुखापत झालेली आहे का, मिरर वगैरे आतमध्ये सगळं खाली वगैरे सगळं चेक करून घ्यायचं आहे मला गाडी द्यायच्या आधी. काही कुठं तुटलेलं आहे का काही की काही नाही ते सगळं दाखवायचं आहे त्याला. आणि मग मी बस जस्ट त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ काढतोय गाडीचा. तर इथं डॅश कॅम आहे माझ्याकडे आणि त्याची केबल आणि प्लग इथं आहे. हे असं पूर्ण आहे. इथं हे असं आहे. त्याच्यानंतर असं पूर्ण माझा वरचा सनरूफ जे आहे पूर्ण ओपन होतो. असं पूर्ण आहे ते. आणि मागचे सीट्स वगैरे असे आहेत. तर असं आता गाडी उभी आहे इथं आणि समोर तो ट्रक उभा आहे. मी सगळं सामान जे होतं माझं जे गाडीतून मला काढायचं होतं ते काढून घेतलं आहे. तर त्यांनी आता टोईंग पार्ट पूर्ण चालू केलं आहे. मला वाटतं खूप जास्त आवाज येत असेल तुम्हाला बट मी दाखवतो पूर्ण प्रोसेस. तर आता तो पूर्ण ते मूव्ह करतो आहे त्याचं जे ट्रेलर आहे ते. आणि असं ते खाली मूव्ह होईल पूर्ण आणि गाडी खाली जाणार. त्याच्यानंतर तो गाडीला ते साखरदंड वगैरे लावेल चाकामध्ये आणि गाडी टो करून घेणार. आणि आता तो सगळे साखरदंड वगैरे काढून गाडीला टाय करणार आहे. तर आपण बघूया. आणि आता पूर्ण गाडीच्या खालून फेकलं ते आणि तो आता पूर्ण चाक आणि गाडीच्या अंडरनीथचा जो पार्ट आहे मोस्टली तो फिक्स करेल ते. तर बघूया आपण कसं करतोय आता तो. ओके त्यांनी हुक केलं गाडीच्या खाली जे मेटल रॉड असतो तो त्याला आणि तिकडनं फेकलं आहे ते. दुसरं हुक त्याचं तर मी तिकडनं दाखवतो तुम्हाला. त्यांनी ते हुक ओढलं इकडनं. ते हुक तो आय डोंट नो तुम्हाला दिसतंय का. असं हुक टाय करून दिलं आणि बस आय गेस तो आता ओढायला सुरू करील आणि गाडी पूर्ण अशी ओढल्या जाईल. पार्किंग मोडमध्ये होती आधी आणि आता तो त्याच्या खाली त्या फळ्या टाकणार आहे लाकडी गाडीच्या चाकाखाली आणि जसं गाडी मग पुढे पुल करून घेईल तो. त्यांनी प्लेस केली या साईडनी आणि तसंच तो त्या साईडनी पण करेल. आणि बस तिकडनं हे असे ट्रॅक्स आहे त्यांनी तो आता गाडी पूर्ण ओढतोय. आणि त्यांनी गाडी थोडी समोर ओढली आहे.
मी तो चेक करतोय की सगळं व्यवस्थित आलं आहे का. टायर सरळ केले आणि आता तो या साईडनी करून गाडी पूल करणार आहे. येस. आणि आता तो परत गाडी पूल करणार आहे पुढे. खूपच प्रिसाइजली काम करतात इकडचे लोक. सगळं व्यवस्थित नीट चेक करून. आणि आता परत तो पुढे पूल करतोय गाडी. बरोबर लाकडावर आलाय मागचं चाक पण. आणि अशी गाडी ऑलमोस्ट पूर्ण येऊन गेली आहे वर. अजून पुढे पूल करेल तो. मोस्टली की गाडी हल्ली नाही पाहिजे आणि त्यांनी तेच केलं आहे. ते स्ट्रॅप पूर्ण ओढलं आहे, टाईट केलं त्याला पूर्ण आणि तसं ते पूर्ण चाक फिक्स करून दिलं आहे. खूपच मस्त करतात ही लोक कामं इकडे आणि एकदम पॅशनेट असतात ते त्यांच्या कामाबद्दल. जरी आता हा गाडी टो करतो आहे, चढवतो याच्यावर, तरी एकदम पॅशनेटली सगळ्या गोष्टी चेक करतो आहे पूर्ण. गाडीचे जिथं पण थोडेफार स्क्रॅचेस त्याला दिसत होते तिथं त्याचे तो फोटोज काढून घेतो आहे. पटकन ते लॉक करून घेतो. नाईस. सगळं आता लॉक करून घेतलं आहे आणि बस आता तो पूर्ण हे वर घेतो आहे असं. तर आता चालली आहे गाडी पूर्ण वर. आणि बस गाडी त्यांनी पूर्ण आता अशा प्रकारे एकदम छान ऑर्गनाइज्ड वेमध्ये लॉक करून टाकली आहे. आणि तो आता फायनल फोटो गाडीवर गेली आहे त्याचा. आणि बाय बाय गाडी. निघाला तो आता घेऊन. आता डायरेक्ट टेक्सासमध्ये भेटू आपण. तर असं हे पूर्ण त्यांनी टो केलं आणि तो गाडी घेऊन चालला आहे. तर हा असा पूर्ण ब्लॉग होता. आता कार आणि सगळं सामान डॅलसमध्येच मिळणार आहे मला. ऑलमोस्ट 10-15 दिवस लागतील कार यायसाठी आणि सामानाला ऑलमोस्ट 25 दिवस लागणार आहेत. तर असा हा पूर्ण व्हिडिओ होता पॅकिंग आणि लोडिंगचा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ फार आवडला असणार आहे. नक्की लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. मी प्रत्येक कॉमेंट रिस्पॉन्स द्यायचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. तर चला मग आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.